नसरापूरमध्ये घडलेल्या संतापजनक घटनेमधील नराधामाची कुंडली आता बाहेर आली आहे। या नराधामानं एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केली। पण या नराधामानं आपल्या पुतणीलाही सोडलं नव्हतं। नक्की काय आहे त्याची कुंडली सांगतो, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। पुण्याला हादरवून सोडणाऱ्या या 65 वर्षीय नराधामाचे कारनामे ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल। पोलिसांनी अवघ्या 1.5 तासात त्या विकृताला बेड्या ठोकल्या, पण तपासात जे समोर आले ते अत्यंत भयानक आहे। हा नराधम सराईत गुन्हेगार असून याची विकृत प्रवृत्ती अनेक वर्षांपासून सुरू होती। मिळालेल्या माहितीनुसार या नराधमावर 1998 आणि 2015 मध्ये विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले होते। धक्कादायक म्हणजे यापूर्वी त्याने स्वतःच्या पुतणीवरही अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला होता। तरीही हा समाजकंटक बाहेर मोकाट फिरत होता। पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी सांगितलं की आरोपीवर आता नवीन भारतीय न्याय संहितेनुसार हत्या आणि अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत। एका निष्पाप चिमुकलीचा जीव घेणाऱ्या या नराधामाला आता तरी फाशीची शिक्षा होणार का? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। तसंच अपडेटसाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।